Hello students, as we are studying the subject of SP, in that SP first two chapter we already completed. In first chapter we studied regarding the introduction of corporate finance, the need and importance of finance for the business, and in the second chapter we completed with the sources of corporate finance. It means for whatever the finance is required by the business or organization, that will be collected in which form, right? Now in the third chapter we will study about how the shares working, or how the finance will be collected from in the form of a shares, right? Now the chapter name itself indicates the issue of shares. So it means in this chapter we studied various methods through which the finance is collected in the form of a shares, right? So before to study the shares, first we will know the detail about the share. What is the share? In second chapter the definition of and meaning of shares is already studied by us, right? What is a share? Share is a share unit or a small unit in the total share capital of the company, right? It means a share, it means a small unit of share in the total share capital. कंपनीचं जे काही ऑथराइज कॅपिटल असतं, कंपनीचं जे काही ऑथराइज कॅपिटल असणार आहे, त्या ऑथराइज कॅपिटलमधला एक सिंगल युनिट म्हणजेच काय, तर शेअर, राईट? इट इज द मिनिंग ऑफ शेअर. नाउ बिफोर टू इश्यू ऑफ शेअर्स, फर्स्ट we have to study how the shares can be issued, or what are the different prices at which the shares can be issued. See, it is given that 3 is there. What are the 3 shares can be issued at par, shares at issued at discount, shares are issued at premium. Now what is the share issue at par? As we are already knowing that the face value of shares. What is the face value of the shares? The value which is already mentioned in the memorandum of association. म्हणजेच काय, तर कंपनी ज्यावेळेस पहिल्यांदा फायनान्ससाठी आपले शेअर मार्केटमध्ये देते, किंवा कंपनी ज्यावेळेस इनकॉर्पोरेट केली जाते, ज्यावेळेस कंपनी एस्टॅब्लिश केली जाते, ROCकडे ज्यावेळेस कमेन्समेंटचं सर्टिफिकेट मागितलं जातं, इनकॉर्पोरेशनचं सर्टिफिकेट मागितलं जातं, मेमोरंडम ऑफ असोसिएशन प्रिपेअर केलं जातं, तेव्हा त्या मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये शेअर्सची व्हॅल्यू लिहिलेली असते आणि त्या व्हॅल्यूला म्हटलं जातं फेस व्हॅल्यू. इन शॉर्ट अँड सिम्पलमध्ये आपण सांगू शकतो, मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये मेन्शन केलेली व्हॅल्यू म्हणजेच कोणती व्हॅल्यू, तर फेस व्हॅल्यू, बरोबर? मग याच्यात तिन्ही प्राईस दिलेल्या आहेत, या कोणाच्या रिलेटेड आहेत, तर फेस व्हॅल्यूच्या. शेअर्स इश्यूड ॲट पार म्हणजेच काय, तर जर का मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये शेअर्सची व्हॅल्यू 10 रुपये लिहिलेली असेल आणि ज्यावेळेस कंपनी आपले शेअर्स पब्लिकला विकते, किंवा आपले शेअर्स मार्केटमध्ये इश्यू करते ओपन पब्लिकसाठी 10 रुपयाने, त्यावेळेस काय म्हटलं जातं, शेअर्स इश्यूड ॲट पार. म्हणजेच काय, फेस व्हॅल्यू किती आहे, 10 रुपये, पब्लिकला ऑफर कितीला करताय, 10ला. इट मीन्स दॅट इज सेम व्हॅल्यू. वेन द फेस व्हॅल्यू इज इक्वल टू द ऑफर व्हॅल्यू, or offer value is equal to the face value, then it is said that shares issued at par, right? Now shares at discount म्हणजेच काय, तर ज्या पद्धतीने आपण नॉर्मल मार्केटमध्ये गेल्यानंतर बघतो, डिस्काउंट मिळतं आपल्याला. 100 रुपीजचं वस्तू आपण कितीला घेतो, 90ला घेतो, राईट? इट मीन्स वॉट, वी आर गेटिंग द 10 रुपीज डिस्काउंट. मग त्याच पद्धतीने जर का शेअर्सची फेस व्हॅल्यू 10 रुपये आहे आणि ओपन पब्लिकला ज्यावेळेस कंपनी मार्केटमध्ये ते शेअर्स ऑफर करते, ते 8 रुपीजला ऑफर करत असेल, तर त्याला काय म्हणणार आहे, शेअर्स ॲट इश्यूड ॲट डिस्काउंट. इट मीन्स वॉट, वेन द ऑफर प्राइस इज लेस देन द फेस व्हॅल्यू ऑफ द शेअर्स, देन इट इज सेड इज दॅट शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट, राईट? म्हणजेच काय, तर मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये लिहिले कंपनीच्या एका शेअर्सची किंमत 10 रुपये आहे, पण ज्यावेळेस ते शेअर्स कंपनी ऑफर करते पब्लिकला, त्यावेळेस सांगते की हे तुम्हाला कितीला मिळणार आहे, 8 रुपयांना. म्हणजेच त्याला काय म्हटलं जातं, शेअर्स इश्यूड ॲट डिस्काउंट. देन थर्ड, शेअर्स ॲट प्रीमियम. इट मीन्स वॉट, the price is higher than the face value. It means when the shares are offered to the public then more than its face value, then it is known as what, shares issued at premium. म्हणजेच काय, तर जर का मेमोरंडम ऑफ असोसिएशनमध्ये शेअर्सची व्हॅल्यू लिहिलेली आहे 10 रुपीज आणि कंपनी आपले हे शेअर्स ज्यावेळेस पब्लिकला ऑफर करते त्यावेळेस ते कितीला करते, 11ने. म्हणजेच काय,
तर 1 रुपीज एक्स्ट्राने ऑफर करते, मग तेव्हाच त्यावेळेस काय म्हटलं जातं, शेअर्स इश्यूड ॲट premium. So students, this is only the basic information, or this is a important information before to start the study of issue of shares. म्हणजेच काय, तर या तिन्ही प्राइस जर कळल्या नाही तर आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स हा चॅप्टर क्लिअरली समजू शकणार नाही. म्हणून शेअर्स ॲट पार, शेअर ॲट डिस्काउंट अँड शेअर्स ॲट प्रीमियम. पार म्हणजे सेम व्हॅल्यू ॲज अ फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. डिस्काउंट इट मीन्स less value than the face value of share, and premium it means higher value compared to the face value of the shares. So now we will start with the issue of shares in detail. See, the one chart is given in our textbook, that is method of issue of shares. म्हणजेच काय, तर कंपनी आपले शेअर्स ज्यावेळेस पब्लिकला ऑफर करते की तुम्ही आमचे शेअर्स परचेस करा, तुम्ही आमच्या कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा, त्यावेळेस कोणकोणत्या मेथड्स आहेत, त्या मेथड्स म्हणजेच मेथड्स ऑफ इश्यू ऑफ शेअर्स. पहिली पब्लिक ऑफर, सेकंड एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स, थर्ड एक्झिस्टिंग एम्प्लॉईज अँड फोर्थ प्रायव्हेट प्लेसमेंट. बरोबर, म्हणजे इम्पॉर्टंट कोणत्या आहेत, 4. पब्लिक ऑफर म्हणजे नॉर्मल पब्लिकला ओपन मार्केटमध्ये ऑफर केले गेलेले शेअर्स, कोणीही नॉर्मल पब्लिक ते शेअर्स काय करू शकतात, परचेस करू शकतात. एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स म्हणजेच काय, ते जे ऑलरेडी कंपनीचे ओनर्स आहे, जे ऑलरेडी कंपनीचे इक्विटी शेअर्स होल्डर्स आहे, त्यांना कोणत्या मेथडने शेअर्स इश्यू केले जातात. एक्झिस्टिंग एम्प्लॉईज म्हणजेच काय, तर कंपनीचे ऑलरेडी डायरेक्टर्स वगैरे जे आहेत, कंपनीचे जे ऑलरेडी एम्प्लॉईज आहेत, त्यांना कोणत्या मेथडने शेअर्स ऑफर केले जातील. आणि प्रायव्हेट प्लेसमेंट, राईट, इट मीन्स इट इज अ प्रायव्हेटली. सो ऑन दिस 4 देर आर डिफरंट मेथड्स. म्हणजेच काय, तर इम्पॉर्टंट या 4 कॅटेगरीच्या आतमध्ये कोणकोणत्या मेथडने शेअर्स इश्यू केले जातात. आता नॉर्मल पब्लिकला ज्यावेळेस शेअर्स इश्यू केले जातात त्यावेळेस 2 मेथड फॉलो केल्या जातात, IPO अँड FPO, राईट. IPO इट मीन्स व्हॉट, इनिशियल पब्लिक ऑफर, राईट, अँड FPO इट मीन्स व्हॉट, FPO it means further public offer. एक्झिस्टिंग इक्विटी शेअर्स, ऑलरेडी कंपनीचे मालक आहे, आपण आधीच शिकलोय की त्यांना काय दिलं जातं, राईट इश्यू आणि बोनस इश्यू. देन ऑलरेडी कंपनीचे जे एम्प्लॉईज आहेत त्यांच्यासाठी ESOS, एम्प्लॉयमेंट स्टॉक ऑप्शन स्कीम, देन ESPS, SARS, स्वेट इक्विटी, अँड फोर्थ वन राईट इश्यू अँड preferential allotment. बरोबर. So now students, one by one we will study the all 4 methods, right. First is public issue or public offer of shares. Public issue किंवा public offer of shares म्हणजेच कशाला म्हटलं जातं, कंपनी ज्यावेळेस आपले शेअर मार्केटमध्ये ओपनली ऑफर करते, पब्लिकसाठी ऑफर करते, तेव्हा ते कोणता इश्यू म्हटला जातो, त्याला पब्लिक इश्यू किंवा पब्लिक ऑफर ऑफ शेअर्स. बरोबर. त्यावेळेस कंपनी पब्लिकला आपले शेअर्स ओपनली ऑफर करते. पब्लिक इश्यू और ऑफर मीन्स ऑफरिंग द शेअर्स टू द पब्लिक. लोकांनी आपले शेअर्स परचेस करावे, लोकांनी आपले शेअर्स विकत घ्यावे, यासाठी ज्यावेळेस कंपनी आपले शेअर्स मार्केटमध्ये ऑफर करते त्यावेळेस त्याला म्हटलं जातं पब्लिक इश्यूड. बरोबर. आणि त्याला ही एक कॉमन मेथड आहे, ही ऑलमोस्ट सगळ्याच कंपन्यांकडनं अडॉप्ट केली जाते. आणि यासाठी शेअर्स सबस्क्राईब करण्यासाठी कंपनी काय वापरते, तर प्रॉस्पेक्टस. नो, व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रॉस्पेक्टस, दॅट ऑलरेडी वी आर स्टडीड इन द 11th स्टँडर्ड, राईट. प्रॉस्पेक्टस it means an invitation made by the company to subscribe the shares of the company to the by the open public. बरोबर. म्हणजेच काय, हे एक प्रकारचं आमंत्रण असतं किंवा एक प्रकारचं लोकांना सांगितलेलं असतं की तुम्ही याद्वारे आमच्या कंपनीचे शेअर्स खरेदी करू शकता किंवा याद्वारे आमचे शेअर्स करून आमच्या कंपनीमध्ये गुंतवणूक करू शकता. इन दॅट there are 2 methods are shown. Which are 2? First one is fixed price issue method and second one is book building method. Under public issue there are 2 important methods are given, fixed price issue method and book building
मेथड, राईट. आता फिक्स प्राईस इश्यू मेथड, तर नावातच आपल्याला कळतं की फिक्स प्राईस म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये शेअर्सची प्राईस काय केलेली असते, फिक्स केलेली असते. ज्यामध्ये काय केलेलं असतं, प्राईस काय असते, फिक्स केलेली असते. म्हणजेच याची वर्किंग सिस्टीम कशी असणार आहे, तर कंपनी प्रॉस्पेक्टस इश्यू करते पब्लिकला. त्या प्रॉस्पेक्टसमध्ये कंपनी किती शेअर्स ऑफर करणार आहे, इट मीन्स त्याची क्वांटिटी आणि त्याची किंमत ही ऑलरेडी मेन्शन केलेली असते. आणि कंपनीने सांगितलं असतं की त्याचा फेस व्हॅल्यू जी काही आहे शेअर्सची, त्याचा काही भाग तुम्हाला या ॲप्लिकेशनसोबत सबमिट करावं लागेल, बरोबर. इट मीन्स वॉट, की कंपनी काय म्हणते की हे प्रॉस्पेक्टस आहे, आमच्या कंपनीची डिटेल माहिती आहे, याच्यामध्ये शेअर्सविषयी सर्व माहिती आहे, आमची कंपनी किती शेअर्स विक्री काढते आहे किंवा किती शेअर्स पब्लिकला ऑफर करते याची पूर्ण माहिती त्यामध्ये दिलेली असते. शेअर्सची व्हॅल्यू दिलेली असते, शेअर्सची प्राईस दिलेली असते आणि सांगितलेलं असतं की तुम्हाला याचे 2%, 3% किंवा 10 रुपयाचा शेअर्स असेल तर आता फॉर्म भरताना, आता सबस्क्राईब करताना 10 पैकी 4 रुपये तुम्हाला पे करावे लागतील. इट मीन्स सर्टन पोर्शन ऑफ अ फेस व्हॅल्यू ऑफ शेअर्स. आणि कंपनी कशावरून ठरवते की त्यांचं किती शेअर्स पब्लिक परचेस करणार आहे, तर ज्यावेळेस पूर्ण सबस्क्रिप्शन कंप्लीट होतं, कंपनीकडे पूर्ण सगळे ॲप्लिकेशन रिसिव्ड होतात, त्यावरून कंपनीला असं समजतं की त्यांच्या शेअर्सना मार्केटमध्ये किती डिमांड आहे, राईट. आणि कंपनी आपले शेअर्स कोणत्या प्राईजला ऑफर करते, तर ॲट प्रीमियम ऑर ॲट पार. आता प्रीमियम आणि पार आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे. पार म्हणजे फेस व्हॅल्यू इतकीच व्हॅल्यू, बरोबर. प्रीमियम म्हणजे काय, फेस व्हॅल्यू 10 असेल आणि जर का शेअर्स कंपनीने मार्केटमध्ये लोकांना ऑफर केले 11 रुपयाला, 1 रुपयाने जास्त होतं, त्याला म्हटलं जातं इश्यू ॲट प्रीमियम, बरोबर. तर याच मेथडला म्हटलं जातं फिक्स प्राईस इश्यू मेथड. फिक्स प्राईस का, कारण कंपनी एक प्राईस फिक्स करून देते की आमचे शेअर्स तुम्हाला खरेदी करायचे असतील तर तुम्हाला या प्राईजमध्येच मिळतील. म्हणूनच याला काय म्हटलं जातं, फिक्स प्राईस इश्यू मेथड. आणि ही मेथड कशासाठी वापरली जाते, नॉर्मली पब्लिक इश्यूसाठी, राईट इश्यूसाठी किंवा ESOS यासाठी. नाव वॉट एव्हर वी आर स्टडीड दॅट we'll study through the textbook in detail. See that public issue or public offer of shares. Public issue or offer means offering the shares to the public. लोकांसाठी इश्यू केलेले शेअर्स म्हणजेच पब्लिक इश्यू, राईट. नॉर्मली सगळ्या कंपन्या यूज करतात. आणि द कंपनी इन्व्हाइट पब्लिक टू सबस्क्राईब फॉर इट शेअर्स बाय इश्यूइंग प्रॉस्पेक्टस. नॉर्मली इश्यू सबस्क्राईब म्हणजेच काय, कंपनी म्हणते आम्ही आमचे शेअर्स विक्री करायला काढले, बरोबर. पब्लिक काय म्हणते, आम्ही खरेदी करतो. इट मीन्स पब्लिक इश्यूइंग, इट मीन्स कंपनी इश्यूज द शेअर्स अँड पब्लिक सबस्क्राइब्स द शेअर्स, राईट. द फर्स्ट मेथड इज फिक्स प्राइस इश्यू method. Under this method, the company states it's in prospectus the quantity and the price at which the shares are offered to the public. It means the company already gives the detail in the prospectus of their company regarding the quantity and the price at which the shares are offered to the normal public. The subscriber or investors are asked to pay a certain portion of the face value of the shares or entire issue price along with the applications. म्हणजेच कंपनी काय म्हणते, तुम्हाला परचेस करायचं आहे, तुम्हाला सबस्क्राईब करायचं आहे, तर आमच्या शेअर्सची व्हॅल्यू 10 आहे, तुम्हाला या ॲप्लिकेशनसोबत 4 रुपये आम्हाला द्यावे लागतील किंवा 10चे 10 रुपये आम्हाला द्यावे लागतील. द कंपनी कम टू नो द डिमांड ऑफ इट्स शेअर्स ओनली आफ्टर द सबस्क्रिप्शन पिरियड एंड्स. ज्यावेळेस सगळे ॲप्लिकेशन कंपनीला रिसीव्ह होतात त्याच वेळेस कंपनीच्या लक्षात येतं की आपल्या शेअर्सना मार्केटमध्ये किती डिमांड आहे. कंपनी इश्यूज शेअर्स ॲट अ प्रार ऑर premium, and this method is normally used as what, public issue or right issue or ESOS etc., right. See, the extra information is given in your textbook to increase your knowledge that when the shares are issued at a premium, म्हणजेच काय आपण म्हणतो 10 रुपयाचे शेअर्स कंपनी आमच्याकडनं 11 रुपयाला घेते, म्हणजे एका शेअर मागे कंपनी पब्लिककडनं 1 रुपया एक्स्ट्रा घेते. मग कंपनी या पैशांचं करते काय. सो वेन द कंपनी इश्यूज शेअर्स ॲट अ प्राईज अबाव द फेस व्हॅल्यू ऑफ इट शेअर्स, देन इट इज कॉल्ड एज वॉट, इश्यू ऑफ शेअर्स ॲट प्रीमियम, राईट. that we have already studied that the shares face value 100, company issued 150. it means शेअर्सची किंमत किती आहे, 100. कंपनी पब्लिककडनं किती घेते, 150. म्हणजे किती घेते एक्स्ट्रा, 50 रुपये. इट इज प्रीमियम ऑन बाय द कंपनी. आणि हे कशामध्ये जातं, सेपरेट अकाउंट. कोणतं,
securities premium account. It means whatever the extra amount is collected in the form of a premium by the company is deposited in the separate account named as a securities premium account, and it is not as a profit of the कंपनी या पैशांना स्वतःचं प्रॉफिट समजू शकत नाही आणि हे पैसे कंपनी डिव्हिडंडला वापरू शकत नाही. सो व्हॉट the company, for what purpose the company use this securities premium account money? It can be used for issuing fully paid up bonus shares. म्हणजेच एक्स्ट्रा बोनस शेअर्स कंपनी ज्यावेळेस इश्यू करते त्यावेळेस हे पैसे वापरले जातात. राईट ऑफ प्रिलिमरी एक्सपेन्सेस म्हणजे कोणते एक्सपेन्सेस? कंपनी एस्टॅब्लिश करण्यासाठी येण्यात आलेला सगळा खर्च जो काही आहे तो खर्च या प्रीमियम अकाउंटमधनं काय केला जातो? राईट ऑफ केला जातो किंवा युटिलाइज केला जातो. टू राईट ऑफ कमिशन पेड ऑर डिस्काउंट अलोड ऑर एक्सपेन्सेस इन्कर्ड ऑन इश्यू ऑफ शेअर्स ऑर डिबेंचर्स. म्हणजेच काय? त्यांना कंपनीला शेअर्स किंवा डिबेंचर्स इश्यू करण्यासाठी जो काही खर्च येतो तो खर्च भागवण्यासाठी या प्रीमियम अकाउंटचा उपयोग केला जातो. किंवा शेअर्स इश्यू करण्यासाठी जे काही कमिशन द्यावं लागतं, डिस्काउंट, 10चे शेअर्स एका वेळेला ते 11ला ऑफर करतील पण एका वेळेला 9ला ऑफर करतील, म्हणजे ₹1 अर्निंग ₹1 डिक्रीज. सो दॅट टाइम दिस सिक्युरिटीज प्रीमियम अमाउंट इज युटिलाइज टू पे द प्रीमियम ऑन रिडम्शन ऑफ एनी रिडीमेबल प्रिफरन्स शेअर्स. म्हणजे प्रिफरन्स शेअर्सचे होल्डरचे पैसे परत देण्यासाठी त्यांच्यावरचं प्रीमियम पे करण्यासाठी हे सिक्युरिटीज प्रीमियम अकाउंट यूज केलं जातो. सो स्टुडंट्स, फर्स्ट मेथड इज विच मेथड? Public issue or public offer of shares.